गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण ह्या आपल्या नवीन फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण बघत असतो 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खास विज्ञान भाग 1 भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसारखीच त्याच दर्जेदार क्वालिटीच्या पद्धतीने पूर्णपणे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. यामध्ये तुम्हाला मिळत असता हँड रिटन नोट्स, IMP क्वेश्चन्स, IMP टॉपिक आणि बराच सारा फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल. ऑलरेडी आपले 2 व्हॉट्सअप ग्रुप हे 2000 लिमिटच्या मुळे संपूर्ण फुल झालेले आहेत. आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तिथे आपण डेली हा सगळा स्टडी मटेरियल तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे. आणि जर का तुमच्याकडे टेलिग्राम नसेल तर टेन्शन घेऊ नका, इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामच्या बायोमध्ये तुम्हाला लिंक दिसेल ड्राईव्हची, त्या ड्राईव्हच्या लिंकवर क्लिक करा, मराठी मीडियमचं सेक्शन चूज करा. तिथे चॅप्टर वाईज सगळे IMP टॉपिक आणि सगळा स्टडी मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सायन्स 1 चा चॅप्टर नंबर 3 म्हणजे विज्ञान भागचा धडा क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. तुमच्या युनिट टेस्ट साठी तर खूप इम्पॉर्टंट आहेच, पण त्याचबरोबर बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. महत्वाची गोष्ट, लेक्चर कदाचित थोडं लेंथी होऊ शकतं राजारे, कारण की चॅप्टरचे जे टॉपिक आज मी तुम्हाला शिकवणार आहे ना, हा जरा थोडा काय म्हणतो क्रिटिकल टॉपिक आहे हा. त्याचबरोबर मी तुम्हाला खूप सिंपल मध्ये सांगणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. पण कदाचित जर का काही गोष्टी समजल्या नाही, लेक्चर रिपीट करा जेणेकरून चांगली अंडरस्टँडिंग होईल. सो सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या धमाकेदार चॅप्टरला, ज्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचंय, तर सगळ्यात पहिले तर रासायनिक अभिक्रिया. चॅप्टरचं नावच आहे ना रासायनिक अभिक्रिया. मग रासायनिक अभिक्रिया आपण बघणार आहोत. रासायनिक अभिक्रिया लेखनाचे नियम, काही नियम आहेत राजारे. बघा, मी तुम्हाला पूर्ण असं वरच्यावर गोष्टी शिकवत नाही. तुम्हाला बेस, मी नेहमी म्हणतो, बेस क्लिअर असला की त्यावर कितीही मजली इमारत बांधली तर काही प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही. ऊन वारा पाऊस, सायन्सवाला दादाच्या पोरांचा बेस जर पक्का आहे तर त्यांना कोणीही 10वीला 90% जास्त मार्क पडल्याशिवाय अडवू शकणार नाही. असं रासायनिक समीकरण संतुलित करणे हा वन ऑफ द मोस्ट 100.3.4% विचारला जाणारा टॉपिक आहे. तो सुद्धा आपण आज कव्हर करणार आहोत. आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार हा आपल्या येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये असेल. पोरांनो, फक्त लेक्चर्स आहे, हे जे टॉपिक्स आहेत ना, हे इतके इंटरेस्टिंग सांगितलेले आहे. अभिक्रिया, तुम्ही म्हणणार दादा एवढं सिंपल तर आम्ही कुठं शिकलोच नाही, आम्हाला माहितीच नव्हतं. छोट्या छोट्या ट्रिक आणलेल्या आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि लेक्चर किती मजेदार पद्धतीने बनवता येईल, तुम्हाला इंटरेस्ट येईल असं आपण शिकवण्याचा ट्राय करू. चलो बच्चा, नेक्स्ट. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे रासायनिक बदल आणि भौतिक बदल. काय बघायचे? रासायनिक बदल आणि भौतिक बदल. दादा पेपरला हे प्रश्न विचारतील का? कदाचित पोरांनो चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच कारणाने मी याच्या एकदम सिंपल इमेज फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो. नवीन काहीतरी, तुम्हाला माहिती ना, रिपीटेड मला नाही आवडत, काहीतरी नवीन नवीन फंडा लाया आहे तुम्हारे दादा ने. क्या फंडा आहे? तर बघा, भौतिक बदल म्हणजे काय? तापमान किंवा दाब यांसारख्या घटकांमधील बदलामुळे, म्हणजे तापमान किंवा जो दाब आहे यांच्यात जर का काही बदल झाला तर त्याच्यामुळे काय, त्याला म्हणतात भौतिक बदल म्हणतात. काय म्हणतात रे? भौतिक बदल. द्रव्याचे संघटन तेच राहते आणि हा बदल बऱ्याच वेळा उलटा करता येतो. संघटन तेच राहतं पण बदल जो आहे हा परत होतो. बदल परत होतो म्हणजे काय रे पोरांनो? एखादी गोष्ट आहे, भौतिक बदल, बदल म्हणजे काय? याच्यातून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे तिच्यात बदल होणार, काहीतरी चेंजेस होणार आणि परत म्हणजे A to B झाला तर B to A पण करू शकतो. दादा समझ में आया क्या? मगज में आया क्या? नाही. बघा, सिंपल मध्ये तुम्हाला डिम्पल मध्ये सांगतो. बर्फ, बर्फ जर का आपण हीट केला, तापवला, कशात कन्वर्ट होईल? पाणी. व्हेरी गुड. चॅट मध्ये टाका, बर्फ आहे. बर्फाला जर का आपण तापवलं तर काय होणार? बर्फाचं रूपांतर पाण्यात होणार. कशात होणार आहे राजा? पाण्यात होणार. मग बर्फ एका म्हणजे जो आपण म्हणतो ना बदल झाला ना बर्फामध्ये, कशात बदल झाला रे? तापमानात. बर्फाचं पहिले तापमान काय होतं? 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतं. त्याला तापवलं,
तापमान वाढत गेलं बर्फाचं रूपांतर पाण्यात झालं म्हणजे काय, काहीतरी बदल घडला. काय घडला रे? बदल. बर्फातून पाणी होणे म्हणजेच काय झाला? एक बदल झाला. मग हा काय म्हणतोय? हा बदल बऱ्याच वेळा उलटा करता येतो. उलटा म्हणजे काय? जर का हे पाणी आहे याला फ्रीजरमध्ये थंड करायला ठेवलं, ऑब्व्हियसली दादा पाण्याला फ्रीजरमध्ये थंड करायला ठेवलं तर पाण्याचा काय होणार आहे पोरांनो? गोळा, बर्फाचा गोळा रे गोळा, बर्फाचा गोळा. ए पोरा, कोणावर हाय तुझा डोळा? नको ठेव कोणावर डोळा, नाहीतर होशील तू अभ्यासात गोळा. लक्ष द्या इकडं. पाण्याला जर का आपण थंड केलं तर त्याचं रूपांतर कशात होतं पोरांनो? बर्फात होतं. म्हणजे काय? बर्फाला तापवलं तर पाणी, पाण्याला थंड केलं तर बर्फ. म्हणजे काय पोरांनो? बदल जो आहे हा उलटा करता आला. पाण्याचा बर्फ पण होतो, बर्फाचं पाणी पण होतो. जर बदल उलटा करता येत असेल तर त्याला म्हणायचं भौतिक बदल. काय म्हणायचं रे राजा? भौतिक बदल. काय म्हणायचं रे राजा? भौतिक बदल. लक्षात ठेवा, ट्रिक ही. बदलला उलटा करता येत असेल तर त्याला म्हणायचं भौतिक बदल. काय म्हणायचं रे राजा? भौतिक बदल. नेक्स्ट, रासायनिक बदल. रासायनिक बदल म्हणजे काय दादा? जेव्हा एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते, एखादं द्रव्य आहे त्याचं संघटन काय होतं? बदलते, तेव्हा रासायनिक बदल घडतो. त्याच्यात काय होतो? रासायनिक बदल घडतो. त्या पदार्थात घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे होतो. हा बदल कशामुळे होतो? रासायनिक अभिक्रियेमुळे होतो. दादा म्हणजे काय? म्हणजे काय बघा, रासायनिक अभिक्रिया काय? कोळसा आहे, आता कोळशाला जर का मी हिट केलं म्हणजे काय? उष्णता दिली, त्या कोळशामधून काय बाहेर पडणार? CO2, कार्बन डायऑक्साईड. काय बाहेर पडणार? कार्बन डायऑक्साईड. काय बाहेर पडणार? कार्बन डायऑक्साईड. कोळसा आहे, तुम्हाला दिसतोय पोरांनो फोटोमध्ये कोळसा आहे. ह्या कोळशाला हिट केलं, उष्णता दिली, कोळशाचं रूपांतर कशात होईल? CO2. बाहेर काय पडणार? कार्बन डायऑक्साईड, कारण तो जळेल. मला सांगा, परत त्या कार्बन डायऑक्साईड मधून परत कोळसा तयार करू शकतो का? नाही. करू शकतो का राजा? नाही. म्हणजे असा बदल जो उलटा करता येत नाही त्यास रासायनिक अभिक्रिया म्हणून ओळखले जाते. काय ओळखले जाते? रासायनिक अभिक्रिया. आता दादा आम्हाला एक्झाम्पल्स दे जेणेकरून आम्हाला छान समजेल. त्यामुळे आपण आणले एक्झाम्पल. बर्फ आहे, बर्फाचं पाण्यात रूपांतर, भौतिक बदल. कस काय रे राजा? बर्फ आहे, आत्ताच आपण बघितलं बर्फाचं पाणी होऊ शकतं, पाण्याला थंड केलं तर पाण्याचा बर्फ होऊ शकतो. बदल उलटा करता येतो त्याला म्हणायचं भौतिक बदल. काय म्हणायचं रे राजा? भौतिक बदल म्हणायचं. नेक्स्ट, अन्न शिजणे. अन्न शिजणे म्हणजे काय? मला सांगा, तुम्ही मार्केटमधून जर का आपले मम्मी पप्पा भाजीपाला आणायला गेले, भाजीपाला आणलाय, मग भाजीपाला आणल्यानंतर आई ज्यावेळेस भाजी बनवते, तुम्ही जर किचनमध्ये बघत असाल आई मस्तपैकी गरम गरम भाजी बनवते, त्या कच्चा भाजीपाला आणतात, त्याला छान खाण्यायोग्य शिजवतात. त्या शिजवलेल्या भाजीपाल्याचा परत कच्चा भाजीपाला बनवू शकतो का? कमेंटमध्ये टाका हो की नाही. जो काही शिजवलेला भाजीपाला आहे त्याला परत कच्चा भाजीपाला आपण बनवू शकतो का? नाही राजा. का? कस काय बनवू शकतो आपण? मग जेथे बदल उलटा करता येत नाही त्यास म्हणायचंय रासायनिक बदल. काय म्हणायचं रे राजा? रासायनिक बदल म्हणायचं. काय म्हणायचं रे? रासायनिक बदल म्हणायचं. नेक्स्ट, फळ परिपक्व होणे. केळं, जळगाव. जळगावला काय असतात? केळं असतात, म्हणजे केळं. तिकडचे लोक अळला ड म्हणतात. कोण कोण असं जे जळगाववरून व्हिडिओ बघते आपले? कमेंटमध्ये टाका. जळगाववरून कोण व्हिडिओ बघताय आपले? जळगाव. केळी जळगावचीच फेमस आहे ना. तर बघा, केळी आहे, सगळ्यात पहिले काय? ग्रीन. ग्रीन म्हणजे काय पूर्ण? हिरवा. कवळी असते ती, एकदम कच्ची केळी असते. त्यात ती थोडी पक्व म्हणजे त्याला परिपक्व होते, पकते ती चांगली, तिला आपण खाण्यायोग्य होते. तिला काय येल्लो पिवळ्या कलरची असते. आणि त्यानंतर जेव्हा ती थोडीशी ब्राउनिश म्हणजे आपण म्हणतो ना खराब वगैरे होणे, नॉर्मल ज्यावेळेस ती चॉकलेटी स्पॉट येत, आपण खात नाही लवकर त्या, हा हे असं होतं. मला सांगा, आता जो सगळ्यात लास्ट आहे जी सडून गेलेली थोडीशी केळी, तिची परत कच्ची केळी तयार होऊ शकते का? होऊ शकते का? हो की नाही? नाही.
मग मला सांगा, जर का फळाचे बदल जो आहे हा पहिल्यासारखा उलटा होऊ शकत नाही, म्हणजे कोणता बदल? रासायनिक बदल. बदल जर का उलटा झाला नाही त्यास म्हणावायचे रासायनिक बदल. काय म्हणायचं रे राजा? रासायनिक बदल. दुधाचे दह्यात रूपांतर. दुधाचे काय रे? दह्यात रूपांतर. मला सांगा, दूध आहे घरी तुम्ही बघितलं असेल, म्हणजे आता आजकाल तर तुम्ही 10 रुपयाचं दही आणतात, पण पहिले तसं नव्हतं. ते काय करायचे ना, आई जास्त दही घेऊन ठेवायची दूधवाल्याकडून आणि त्यानंतर त्याला ते प्रॉपर पद्धतीने त्याच्यावर मिश्रण वगैरे करून त्याचं दह्यात रूपांतर करायची. मग ते दही आहे, घरीच सगळं तयार करायचं. दह्याचं रूपांतर परत दुधात होऊ शकतं का? दह्याचं रूपांतर परत दुधात होऊ शकतं का? नाही. मग बदल जर का उलटा होत नसेल तर त्यास काय म्हणावायचे? रासायनिक बदल म्हणायचे. काय म्हणायचं रे राजा? रासायनिक बदल म्हणायचं. नेक्स्ट, पाण्याचे बाष्पीभवन. पाणी अच्छा, पाणी आहे, पाण्याला मस्त तापवलं. लहानपणापासून आपण एक गोष्ट शिकलोय पोरांनो, पाण्याचं जर का वाफेत रूपांतर झालं तर काय होतं? पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यावर काय होतं राजा? परत पाण्यात रूपांतर होतं. मला सांगा, पाण्याची वाफ, वाफेचं पाणी, बदल उलटा झाला. कसा झाला रे राजा? उलटा झाला. बदल उलटा झाला तर त्यास काय म्हणावायचे? भौतिक बदल म्हणावायचे. काय म्हणायचे? भौतिक बदल म्हणायचे. पोरांनो, तुम्हाला आठवतं काय गोष्ट की पाण्याचं वाफेत रूपांतर, परत पाणी होणं वगैरे, हे लहानपणी आपण शिकलेलो आहे. पण जेव्हा चित्रकलेचा पेपर यायचा, म्हणजे शाळेमध्ये ना तुम्हाला चित्र काढता येत असो नसो मॅटर नाही करत, चित्रकलेचा पेपर आला की त्या दिवशी फिक्स कन्सेप्ट वरती आपली डायग्राम असायची. आपण असे डोंगर काढायचो, त्याच्यामध्ये आपण एखादा सूर्य काढायचो, त्याच्यात पण त्याला स्माइल करायचो, मस्तपैकी छान हसरा सूर्य. डोंगरावरून एक नदी वाहते, नदीच्या किनाऱ्यात एक झोपडी. आपण बंगल्यात किंवा चांगल्या घरात राहत असू, बघितलेला असेल, पण नाही, चित्रामध्ये झोपडीत पाहिजे आपल्याला. आणि फार फार अजून ऍडव्हान्स लोक तिथे विहीर काढून यायचे. मग ते विहीरमध्ये एखादी बाई जी मडकं वगैरे घेऊन यायची, ती काही काहींना काढता यायचं नाही, पण विहीर 100% काढायचो आपण. पक्षी वगैरे काढायचो, बस झाली डायग्राम. हे असं करायचो का? तुम्ही केलंय का नाही मला सांगा. म्हणजे आमच्या वेळेस चित्रकलेच्या पेपरला हीच कन्सेप्ट होती, सगळ्यांच्या सेम डायग्राम. म्हणजे परिस्थिती बघा ना, आजकाल पोरं बाकीच्या पेपरला कॉप्या करतात, त्यावेळेस चित्रकलेच्या पेपरला सुद्धा कॉप्या, एक सारखी डायग्राम सगळ्यांची, कॉपी झेरॉक्स, कॉपी झेरॉक्स, कॉपी झेरॉक्स असं. तर पाण्याचं बाष्पीभवन, भौतिक बदल आहे हा, कारण वाफेचं परत काय होऊ शकतं? पाण्यात रूपांतर होऊ शकतं. नेक्स्ट, जठरामध्ये अन्न पचणे. मला सांगा, आपला जो चोमू बाबा सध्या गायब आहे, असो, चोमू बाबा तुम्हाला आठवतं ना पोरांनो? ज्यांनी ज्यांनी गुरुत्वाकर्षण धडा क्रमांक पहिला केला असेल त्याला आठवत असेल. तर मला सांगा, आपले जे चोमेश बाबा एखाद्या हॉटेलमध्ये गेले जेवायला, त्यांनी पंचपक्वानाचं ताट आणलं, त्यांच्यासमोर वाढलेलं होतं आणि त्यांनी छान असं जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर त्यांना आता मग आपल्याला विचारायचे, तुम्ही काय जेवले? ते म्हणाले की आम्ही मस्तपैकी छान पनीर वचडी फ्राय खाल्लेला आहे, असं ते बोलले पोरांनो. मला सांगा, त्याचं रूपांतर परत पनीरचं रूपांतर परत आपण करू शकतो का? नॉर्मल जे खाल्लेल्या पनीरचं परत पोटातून काढल्यानं पनीर होऊ शकतं का तयार? हो, ते वेगळं असतं, एक्सटर्नल मटेरियल, तिकडे ते वेगळं असतं. इकडे जे ओजी पनीर भेटू शकतं का आपल्याला? नाही. बदल परत उलटा होऊ शकतो का या कंडिशन मध्ये? तर नाही. जर बदल पूर्वरत होत नसेल त्यास म्हणायचे रासायनिक बदल. काय म्हणायचे रे राजा? रासायनिक बदल. डांबर गोळीचा आकार कमी होतो. डांबर, या ज्या डांबर गोळी ना, या पाण्यात, म्हणजे त्या पाण्याचं जर शोषून घेतात, पर त्याचं पाण्यात रूपांतर होऊ शकतं. बदल घडतो यांच्यामध्ये पण. मग बदल घडतो तर काय? भौतिक बदल. नेक्स्ट, फरशीवर लिंबाच्या रसाने डाग पडणे. जी फरशी तिला पुसण्यासाठी तुम्ही बघा, लिंबू पण एक प्रकारचं ऍसिडिक असतं त्याच्यामध्ये, जेणेकरून डाग जातात. मग आता मला सांगा, परत एकदा ते डाग वापस आणू शकतो का? नाही. एकदा मिटले तर मिटले. मग काय? एखादी गोष्ट बदल पूर्वरत होत नसेल त्यास म्हणायचे रासायनिक बदल. काचेची वस्तू फुटणे. पोरांनो, एक ग्लास आहे काचेचा, ज्यामुळे तुम्ही थंडगार असं दूध पिता किंवा रात्री गरम दूध पिता, अचानक तो ग्लास फुटला, अरे बापरे, आईने तुम्हाला ओरडली, तुम्ही काय करणार पोरांनो? ते असतं ना की ये दीवार टूटती क्यों नहीं, अंबुजा सिमेंट से जो बनी है, नहीं फेविक्विक जोड, मजबूत जोड. आमच्या वेळेस ती ऍडव्हर्टायझिंग यायची, बरंच कोणाच्या तरी लग्नाचे वगैरे ते सोफा सेट राहायचे, ये सोफा तुटता क्यों नाही, मग ते फेविक्विकनी चिपकवलेलं असायचं, असं वगैरे होतं. असो, कोणाची ऍडव्हर्टायझिंग नाही करायची आपल्याला, ब्रँड्सला प्रमोट नाही करायचंय. पण जर का आता एक ग्लास आहे, ग्लास फुटला,
त्याचे काचेचे तुकडे होऊन जाणार. त्याला परत आपण ग्लास बनवू शकतो का? पोरांचं उत्तर असेल नाही दादा, अवघड आहे. एक एक आपण दाणा आणू शकतो का, असा लावू शकतो का? पण एक प्रॅक्टिकल विचारायला गेलं, जर आपण शोधला फेविक्विकने लावला तर परत तर तयार करू शकतो ना, परत तयार करू शकतो की नाही? हो. त्यामुळे परत बदल घडतो म्हणजेच काय? भौतिक बदल. कोणता बदल रे राजा? भौतिक बदल. कुठला बदल रे राजा? भौतिक बदल. नेक्स्ट, आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपण सुरुवात करतो आहे या धमाकेदार चॅप्टरच्या आता सुरुवातीला. पोरांनो, आतापासून ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, असं समजा प्रत्येक गोष्ट वन ऑफ द मोस्ट व्हेरी 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 IMP आहे. हा चॅप्टर बोर्ड 2027 साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तेवढाच प्रयत्न करेल की तुम्हाला किती इंटरेस्टिंगली समजलं जाईल. आणि काय पण याच्यामध्ये आणूया आता आपण. चला तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? रासायनिक अभिक्रिया ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पदार्थांमधील बंध तुटतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? एखादा पदार्थ आहे, प्रत्येक पदार्थामध्ये काही ना काही बंध असतो. बंध म्हणजे एक प्रकारचा बॉन्ड. मला सांगा, तुम्ही शाळेमध्ये मित्रासोबत बसतात, तुमचा एक फेवरेट मित्र असतो, तुम्ही त्याच्यासोबतच बेंच शेअर करा, तुम्ही त्याला बेंच मेट म्हणता. मग एकाच मित्रासोबत का बसतात तुम्ही? दुसरा कोणी आला तुम्हाला कम्फर्टेबल नाही वाटत? आपला मित्र आला पाहिजे यार, आपला जवळचा जिगरी यार आला पाहिजे. मग काय, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे यार. बंध तयार झाला की एक मैत्री तयार होते. मैत्री म्हणजे ते काय? एक पदार्थ आहे. मग बंध जो आहे, पदार्थांमधील बंध तुटतो. जो बंध आहे हा तुटतो. का तुटतो? कारण त्याला नवीन बंध तयार होऊन नवीन पदार्थ तयार होतो. म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये एक एक्झाम्पल देतो की तुमच्या शाळेमध्ये तुमच्या जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल. आयुष्यभर तुमचा छान, म्हणजे वयाच्या एका टप्प्यावरती मित्र किंवा मैत्रीण तुमच्या फार जवळचे असतात. मग तुम्ही विचार करतात की अरे नाही, आता जे आपलं आयुष्य आपण मोठे होत चाललो आहे, आणि मग आपण विचार करतो की आता जी मैत्री आहे, जी आपला मित्र आहे, त्याचा बंध हा तोडून नवीन बंधनात आपण अडकायला जातो. तसंच इकडे पण आहे पोरांनो. बंध जो आहे, बॉन्ड हा तोडला, एकाशी तुटला तरच पुढे जाऊ ना दुसऱ्याशी जोडायला. मग याच्यावरती एक दादाने एक छान कविता काय सांगतो, एक शायरी काय सांगतो दादा, की ज्यावेळेस आपल्याला नवीन लोक भेटतात तर आपण काय करतो की जुन्या लोकांसोबतचा जो बॉन्ड आहे हा कुठेतरी नाही म्हटलं तरी तोडावा लागतो, तरच आपण नवीन लोकांशी बॉन्ड म्हणजे बंध जोडू शकतो. दादा काय म्हणतो की दिया मिलने पे खुद की रोशनी छोड़ी नहीं जाती, कि दिया मिलने पे खुद की रोशनी छोड़ी नहीं जाती, कि मिले दिलभर तो यारा दोस्ती तोडी नहीं जाती. की कोणी तुम्हाला मिळालं त्याचा अर्थ असा नाही की जुन्या बंधनांना तोडा, पण आपल्या रिॲक्शन मध्ये जो जुना बंध आहे त्यांना तोडावं लागेल, तोडून नवीन बंधनात पडावं लागेल. मग काय? CO2 कार्बन वेगळा आहे, ऑक्सिजन वेगळा आहे, यांना एकत्र यायचं आहे. मग एकत्र येण्यासाठी काय होणार? CO2 कार्बन डायऑक्साईड, नवीन बंधन तयार होणार. काय तयार होणार? नवीन बंध तयार होणार. आणि अशाच प्रकारे ही एक असते तुमची रासायनिक अभिक्रिया. काय असते रे? रासायनिक अभिक्रिया. आता याची काही नावं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची. बघा पोरांनो, आता हा जो कार्बन ऑक्सिजन आहे जे तुम्हाला दिसत आहे, C फॉर कार्बन, O फॉर ऑक्सिजन, हा जो ॲरो आहे, तुम्ही काय बघतायत पोरांनो? ॲरो. ह्या ॲरोच्या तुम्हाला म्हणायचं आहे, ही तुमची कुठली साईड आहे? तुम्हाला पीपीटी अशी दिसणार, लेफ्ट हँड साईड. हा, आता पोरांनो, तुमच्या ॲरोच्या डाव्या बाजूला जे आहे, डाव्या बाजूला, त्याला म्हणायचं तुम्ही अभिकारक. काय म्हणायचं रे? अभिकारक. जो ॲरो आहे, जो बाण आहे, त्याच्या डाव्या बाजूला काय आहे? अभिकारक. काय आहे रे राजा? अभिकारक आहे. त्यानंतर जो बाण आहे त्याच्या उजव्या बाजूला काय आहे? उत्पादिते. काय आहे? उत्पादिते. काय आहेत रे? उत्पादिते. मग माझ्या मागे रिपीट करा. जो बाण आहे त्याच्या डाव्या बाजूला काहीतरी केल्याने उजव्या बाजूला काहीतरी होणार. जे पोरं पहिल्या दिवसापासून आपल्याकडे आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे, फेमस डायलॉग, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग ह्या बाणाच्या डाव्या बाजूला काहीतरी करू तेव्हा उजव्या बाजूला नवीन उत्पादक तयार होणार आहे. लक्षात ठेवायचं, उजव्या बाजूला जे, डाव्या बाजूला जे आहे ते अभिकारक आहे,
उजव्या बाजूला जे आहे ते उत्पादित आहे, डाव्या बाजूला जे आहे ते अभिकारक आहे, उजव्या बाजूला जे आहे ते उत्पादित आहे. लक्षात ठेवणार. रिपीट रिपीट, डोक्यात फिट. चलो बच्चा, आता ही अभिक्रिया लिहिण्याचे काही महत्वाचे नियम आहेत आणि इथून पुढे खूप मोठी गोष्ट आपण शिकतोय. एक एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने ऐका पोरांनो, इम्पॉर्टंट आहे. अभिकारके हे डाव्या बाजूला लिहितात. अभिकारके कुठे लिहायचे? डाव्या बाजूला लिहायचे. उत्पादिते हे उजव्या बाजूला लिहायचे. हे तर माझ्या पोरांना समजलंय. पुढे काय? त्यांच्यामध्ये उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण काढतात. उत्पादितांच्या दिशेने काय करतात? एक बाण काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. हा बाण काय दर्शवतो? रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. बाण काय दर्शवतो? रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. बाण काय दर्शवतो? रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. परत एकदा, डाव्या बाजूला अभिकारके, उजव्या बाजूला उत्पादते. नीट बघा, जो बाण आहे, बाणाच्या डाव्या बाजूला जेवढं काय असेल ते काय? अभिकारक. उजव्या बाजूला जेवढं काय असेल उत्पादिते. डाव्या बाजूला अभिकारके काहीतरी करणार, जेव्हा उजव्या बाजूला उत्पादिते काहीतरी तयार करणार. नेक्स्ट, आता नियम काय आहे? अधिकचा चिन्हांचा वापर. दादा, हे अधिकचं चिन्ह आम्ही बऱ्याच वेळा रासायनिक अभिक्रियेमध्ये बघितलंय, पण का? लक्षात ठेवा, विज्ञान शिकत असताना का ही गोष्ट जर का तुमची क्लिअर असेल तर विज्ञान तुम्हाला खूप सोपं वाटेल. त्यामुळे नेहमी का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. जर दोन किंवा अधिक अभिकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिकच्या चिन्हांचा वापर करता. दोन त्यापेक्षा जास्त अभिकारके किंवा दोन त्यापेक्षा जास्त उत्पादिते असतील तर काय वापरायचं? अधिकचं चिन्ह वापरायचं. जसं की कॉपर सल्फेट आहे, CuSO4 म्हणजे काय? कॉपर सल्फेट आहे. आणि Zn झिंक आहे म्हणजे जस्त आहे. दोघी तर वेगवेगळे, मग यांना एकाच ठिकाणी लिहायचंय. कारण का? हे दोघही अभिकारके आहे. अभिकारके कुठे लिहितो आपण? आपल्या अभिक्रियेच्या, रासायनिक अभिक्रियेच्या डाव्या बाजूला लिहितो. मग दादा, दोन तर वेगवेगळे, पण याला लिहायचं कसं? जर दोन वेगवेगळे, त्यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह वापरायचं. समजलंय बाबडा? नेक्स्ट, पुढे जो काही बाण आहे, बाण काय दर्शवतो? रासायनिक अभिक्रिया. मग रासायनिक अभिक्रिया काय सांगते रे राजा? ZnSO4 झिंक सल्फेट आहे, अधिक वेगळा कोण आहे? कॉपर, Cu. मग दोन अभिक्रियाकारके असतील, दोन किंवा त्यापेक्षा जास्त, आणि दोन किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादिते असतील, त्यांना दर्शवण्यासाठी अधिकचं चिन्ह वापरतात. काय वापरतात? अधिकचं चिन्ह वापरतात. पुढे पदार्थांच्या भौतिक अवस्था. कोणकोणत्या अवस्था आहे? पहिलं, वायुरूप, द्रवरूप, स्थायूरूप, जलीय. वायुरूप, द्रवरूप, स्थायूरूप, जलीय. वायुरूप, द्रवरूप, स्थायूरूप, जलीय. वायुरूप, द्रवरूप, स्थायूरूप, जलीय. वायुरूपला कोणत्या चिन्हाने दर्शवतात? स्मॉल जी ने दर्शवतात. वायुरूपला कोणत्या चिन्हाने दर्शवतात? स्मॉल जी ने दर्शवतात. द्रवरूपला कोणत्या चिन्हाने दर्शवतात? एल ने दर्शवतात. स्थायूरूपला कशाने दर्शवतात? स्मॉल एस ने दर्शवतात. स्थायूरूपला कशाने दर्शवतात? स्मॉल एस ने दर्शवतात. जलीयला कशाने दर्शवतात? AQ ने दर्शवतात. जलीयला कशाने दर्शवतात? AQ ने दर्शवतात. पोरांचा प्रश्न, दादा हे असं पेपरला विचारलं जाईल का? अजिबात नाही. मग दादा आम्ही का बरं शिकायचं? बाबा रे, पुढचा धडा समजण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं बेसिक सांगतोय, कारण मला नाही वाटत हे तुम्हाला माहिती आहे. मी असं नाही म्हणत सगळ्यांनाच नाही माहिती आहे, बऱ्याच मुलांना माहिती आहे, बट बऱ्याच मुलांना माहितीही नाही. त्यामुळे लेक्चर थोडं मोठं होऊ शकतं. प्लीज एवढं कदाचित आहे की बाकी पुढचे दोन छोटे छोटे असतील. त्यानंतर कॉपर सल्फेट आणि झिंक जेव्हा रिॲक्ट करतात तेव्हा बाहेर पडतात झिंक सल्फेट आणि कॉपर. पोरं डोक्याला हात लावतील, दादा एवढी मोठी रिॲक्शन आहे पोरांनो,
गॅरंटी घेऊन सांगतोय आत्ता, रिॲक्शन आजच शिकणार आहेत तुम्ही. रिॲक्शन बनवणं आणि त्याचबरोबर रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया बनवणं आणि रासायनिक अभिक्रियेला संतुलित करणं इतकं सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस तर एवढं इझी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही म्हणणार दादा 100% दादा मानलं दादा तुला. बरं, हे वरचं जे आहे पूर्ण रासायनिक अभिक्रिया खाली शाब्दिक फॉर्म मध्ये लिहिले आपण. कॉपर सल्फेट, जस्त, झिंक सल्फेट, तांबे हे त्यांची नाव आहे, शाब्दिक मध्ये आहे. आता उष्णता दर्शवणे नियम क्रमांक 4. अशा काही अभिक्रिया असतील ज्यात तुम्हाला उष्णता दर्शवायची असेल. कशी दर्शवतात? उष्णता दर्शवतात डेल्टाने. कशाने दर्शवतात? डेल्टा म्हणजे असा त्रिकोण. कशाने दर्शवतात? डेल्टाने दर्शवतात. जेव्हा अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रिया दर्शक बाणाच्या वर डेल्टा हे चिन्ह काढून दर्शवतात. म्हणजे जेव्हा एखादी अभिक्रिया चालू आहे तिला उष्णता दिली जाते, म्हणजे उष्णता दिली जाते आहे तर ती बाणाच्या वर दाखवायची. रासायनिक अभिक्रिया घडून दाखवणारा जो बाण असतो बघा त्याच्या वर दाखवायचा डेल्टा त्रिकोण जर का उष्णता दिली जात असेल. जेव्हा उष्णता बाहेर पडत असेल, जेव्हा उष्णता बाहेर पडत असेल तर उष्णता हा शब्द जो आहे पोरांनो हा उत्पादितांच्या बाजूला लिहायचा. उत्पादिते आपण कुठे लिहितो? उजव्या की डाव्या बाजूला? कमेंट करा. उत्पादिते आपण कुठे लिहितो? उजव्या की डाव्या बाजूला? गुड गुड गुड. समजते बऱ्याच पुरांना. उत्पादिते डाव्या उजव्या बाजूला लिहितो. कुठल्या बाजूला लिहितो? उजव्या बाजूला लिहितो. आता बघा, उष्णता दिली जाते असं म्हटलं तर डेल्टा कुठे लिहायचा? तो दर्शवतो जो आहे बाण त्याच्यावर. उष्णता बाहेर पडते जर कुठे लिहायचं? उष्णता उत्पादितांच्या उजव्या बाजूला लिहायची. समजले राजा रे? हिटच्या जागेवर तुम्ही काय लिहिणार? उष्णता लिहिणार. आता अभिक्रियांच्या अटी. नियम 5 काय आहे? काही अभिक्रिया घडवण्यासाठी विशिष्ट तापमान, दाब किंवा उत्प्रेरक ज्यांना कॅटलिस्ट म्हणतो यांसारख्या अटींची आवश्यकता असते. म्हणजे अशा काही अभिक्रिया आहे त्यांना एक विशिष्ट तापमान, विशिष्ट ताप आणि काहीतरी उत्प्रेरक यांसारख्या अटींची आवश्यकता असते. अशा अटी अभिक्रिया दर्शके बाणाच्या वर किंवा खाली दर्शवतात. म्हणजे काय रे दादा? बघा आता सिंपल मध्ये तुम्हाला सांगतो. एखादा मुलगा आहे किंवा एखादा मुलगा म्हणा तुम्ही, एक्झाम कोणाला द्यायची? बोर्डची तुम्हाला द्यायची आहे. पेपर कोणाला लिहायचे? तुम्हाला लिहायचे आहेत. मार्क्स कोणाला मिळणार आहेत? तुम्हाला मिळणार आहेत. मग तुम्ही काय करतायत लेक्चरला येऊन? तुम्ही दादाकडून काय काय दादा सांगतोय इम्पॉर्टंट, काय काय क्वेश्चन सांगतोय हे समजून घेतायत. तुमच्याकडे तर पुस्तक पण आहे, पुस्तकातून तर तुम्ही पण समजून घेऊ शकतात. पण दादा आपल्याला सोप्या भाषेमध्ये ट्रिक, आयएमपी क्वेश्चन, इम्पॉर्टंट गोष्टी मजेदार पद्धतीने शिकवेल. जेणेकरून काय तुम्हाला मार्क्स मिळण्यासाठी मी बूस्ट करतोय. काय करतोय? बूस्ट. असेही तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी केला मार्क्स तर तसे पण मिळणार आहे. मी फक्त काय तुम्ही पुश करणे, तुम्हाला पुश म्हणजे काय की तुम्ही अजून जास्त कसे चांगले मार्क्स मिळवू शकता याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी जो आहे पोरांनो उत्प्रेरक, कॅटलिस्ट, ऊत येते मला. तुम्ही बघितलं ना मला ऊत येते, मी काही बोलतो मध्ये मध्ये काही ना काही. ऊत येणे, उत्प्रेरक म्हणजे काय? एखादी रासायनिक अभिक्रिया घडत असेल तिचा दर वाढवतो. लवकर होण्यासाठी, चांगली होण्यासाठी उत्प्रेरकचा वापर करतात. कसला वापर करतात? उत्प्रेरक. रासायनिक समीकरणांचे संतुलन. आता असंतुलित समीकरण म्हणजे काय? पोरांनो खूप इम्पॉर्टंट गोष्ट बघतो आता, काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय तुम्हाला. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंनी समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात. इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड 2027 साठीचे हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. 2 डेफिनेशन आहेत, ही एक 100% मोस्ट इम्पॉर्टंट आहे. असंतुलित समीकरण म्हणजे काय? जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान असेल. म्हणजे काय? मूलद्रव्य म्हणजे काय? आपण शिकलो ना पुराणो मूलद्रव्यांचे वर्गीकरण. हमारे लिए ना करो रब से फरियाद, बेटा मांगे कार, स्कूटर, बाईक, रेल्वे. एच म्हणजे हायड्रोजन, हमारे. Li लिए लिथियम,
ज्यांनी चॅप्टर बघितला नाहीये, ट्रिक सांगितली होती मी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची. हा, तर जर का यांचा जो अणू आहे म्हणजे यांचा काउंट नंबर Na किती आहे, हायड्रोजन किती आहे, हे बाणाच्या डाव्या बाजूला आणि बाणाच्या उजव्या बाजूला जर का सेम असतील तर त्याला म्हणायचं संतुलित, जर का सारखे नसतील तर काय, असंतुलित. बघा H2O2 H2O, नीट ऑब्झर्व करायचंय पोरांनो. आता नीट गोष्ट नीट बघायची आता तुम्हाला. ओके, काउंट कसं करायचं, पहिले मूलद्रव्य लिहायचे, तिकडे नाही, मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ही एक रिॲक्शन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन केल्यावर काय तयार होतो, H2O, वॉटर, पाणी तयार होतं. मूलद्रव्य H म्हणजे हायड्रोजन, अजून कोण आहे, O म्हणजे ऑक्सिजन. अभिकारकांमध्ये किती हायड्रोजन आहे, उत्पादितांमध्ये किती हायड्रोजन आहे किंवा ऑक्सिजन आहे, याचं आपल्याला काउंट करायचंय. असा टेबल आपल्याला काढावा लागणार आहे. अशा खूप गोष्टी बघणार आहेत आपण, खूप एक्झाम्पल बघणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका, खूप चांगलं समजेल तुम्हाला. आता बाणाच्या पोरांनो डाव्या बाजूला म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये किती हायड्रोजन आहे हे मोजा. आता Hच्या खाली 2 दिसतंय, हे जे खाली लिहिलेलं असेल ना त्याला म्हणायचं कपडे. काय म्हणायचं, कपडे. हायड्रोजननी 2 कपडे घातलेले आहेत. म्हणजे जे खाली लिहिलं असेल तर एकाच असतं, ते खाली असतं म्हणजे काय, एकाच. दादा म्हणजे वाघाचे पंजे. पोरांनो समजणार ही गोष्ट, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. ज्या मुलांनी ऑलरेडी शिकलेली असेल ना त्यांना माहिती आहे, डोक्यावरून गेलं होतं बऱ्याच मुलांना, काहींना समजलं असेल. पण दादा आज तुम्हाला अशी ट्रिक सांगतोय, हे जे कपडे वगैरे आहे आज लेक्चरच्या शेवटी तुम्ही वर्गात मित्रांना सांगणार, ते म्हणे ना अरे रासायनिक अभिक्रिया संतुलित कर, अच्छा याच्या कपड्यांना, याच्या फ्रीजला, ते म्हणते अरे बापरे हे काय. बोर्डाला उत्तर कसं आलं, उत्तर बरोबर आहे का, ते मॅटर करतं. लक्ष द्या. आता बघा, हायड्रोजन H, खाली काय असता, कपडे. कपडे म्हणजे ज्याचे त्याचे. 2 हायड्रोजन किती आहे, 2 आहे. उत्पादितांमध्ये हायड्रोजन किती आहे, 2 आहे. का, हायड्रोजनच्या खाली 2 आहे म्हणजे हायड्रोजनचे कपडे आहेत ना, ते दुसऱ्या कोणाचे आहे का, नाही. दादा आता थोडंसं आम्हाला समजतंय, कारण बऱ्याच मुलांना काय वाटलं असतं आता, अरे दादा ओच्या पुढे 2 आहे मग ओपन 2 आहे का, नाही. कोणाच्या खाली आहे, हायड्रोजनच्या. ज्याच्या खाली आहे, खाली म्हणजे काय, कपडे, ज्याचे त्याचे. हायड्रोजनने 2 कपडे घातलेले आहे. आता समजते का, हळूहळू अजून नीट समजायला लागेल. बघा, म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये पण हायड्रोजन 2 आहे आणि उत्पादितांमध्ये पण 2 आहे, म्हणजे काय, संतुलित आहे बाबा. हायड्रोजनचा काही प्रॉब्लेम नाही, इधर कुछ गडबड नाहीये बच्चा. पुढे ऑक्सिजन. ऑक्सिजन उत्प्रेरकांमध्ये डाव्या बाजूला किती रे, 2. ऑक्सिजन खाली म्हणजे ज्याचे त्याचे कपडे, 2 आहेत दादा. आता उत्पादितांमध्ये बघा उजव्या बाजूला ऑक्सिजन काहीच नाहीये दादा. ज्याचं कोणी नाही त्याचा 1, ज्याचं कोणी नाही त्याचा 1, म्हणजे ऑक्सिजन किती आहे, 1. मला सांगा ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय ऑब्झर्व होतोय, दादा हायड्रोजन डाव्या बाजूला उजव्या बाजूला सारखे आहेत, ऑक्सिजन उजव्या बाजूला 2 आहे, ऑक्सिजन डाव्या बाजूला 2 आहे, पण उजव्या बाजूला 1च आहे दादा. येतो गडबड आहे दादा. बॅलन्स आहे का रे, नाही. संतुलित आहे का, नाही. म्हणून काय म्हटलंय, जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंनी समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण म्हणतात. समजले बाबडा, हळूहळू बऱ्यापैकी डोक्यात येतंय. जर जे अणू आहेत त्यांची संख्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समान नसेल त्याला म्हणायचं असंतुलित समीकरण. काय म्हणायचं रे राजा, असंतुलित समीकरण. पुढे संतुलित समीकरण. काय रे, संतुलित समीकरण वन ऑफ द मोस्ट आईएमपी डेफिनेशन. पण मला नहीं वट्टा, मुझे नहीं लग रहा है, ऐसे अंदर से नहीं लगत बा कि ये एग्जाम में आवत बा. अगर एग्जाम में नहीं आवत बा तो क्यों सिखत बा, सिखत बा क्योंकि अगर आवत बा तो तुम क्या दादा को बोलत बा, दादा तुमने तो कहा बा कि पेपर को नहीं आवत बा लेकिन पेपर को तो आवत बा. चल, संतुलित समीकरण म्हणजे काय,
या समीकरणामध्ये अभिकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्या इतकीच असते. म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अणूंची संख्या सारखी असते. अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. काय म्हणतात रे राजा? संतुलित समीकरण म्हणतात. काय म्हणतात रे राजा? संतुलित समीकरण. परत एकदा बघा, व्याख्या बघा. या समीकरणामध्ये अभिकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणुसंख्ये इतकीच असते. अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. काय म्हणतात रे राजा? संतुलित समीकरण. नेक्स्ट, आता संतुलित समीकरण कसं तयार होतं नीट ऑब्झर्व करा. मोजूयात आपण. मूलद्रव्य कोण कोण आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. हा, नेक्स्ट, अभिकारकांमध्ये किती आहे आणि उत्पादितांमध्ये किती आहे? पहिले अभिकारकांमध्ये बघू. म्हणजे डाव्या बाजूला बघा, हायड्रोजन आहे. दादा, हायड्रोजननी 2 कपडे घातलेले, पण ह्यावेळेस हायड्रोजनच्या पुढे पण 2 आहे. मग जर हायड्रोजनच्या पुढे 2 खाली 2 बेदुने 4. नीट बघा, जी पुढची संख्या आहे आणि जी खाली कपडे आहेत ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा. बेदुने 4, हायड्रोजन झाले 4. आता पोरांनो सेम या तुमच्या उत्पादितां साईडला, उजव्या साईडला या उत्पादितांमध्ये नीट बघा. हायड्रोजनच्या खाली 2, दादा कपडे आहेत हायड्रोजनने घातलेले 2, आणि हायड्रोजनच्या पुढे 2 आहेत. बेदुने 4. बॅलन्स दोघी साईडला किती आहे? 4 आहे. आता परत एकदा डाव्या बाजूला ऑक्सिजन बघा. ऑक्सिजनने किती कपडे घातलेले? 2 म्हणजे काय झालं? ओके, डन दादा. आणि आता तुम्हाला समजेल दादानी कपड्यांचं लॉजिक का वापरलं. बघा पुरा, खाली असेल तर कपडे, कोणाच्या कपड्यांना हात लावायचा नाही, जसे आहे तसेच ठेवायचे. पण जे पुढे आहे त्याला म्हणायचं फ्रीज. काय म्हणायचं? फ्रीज. दादा फ्रीज म्हणजे? मला सांगा राजा, घरामध्ये फ्रीज असतं, मग तुम्ही असं म्हणतात का, आई हॉलमधलं फ्रीज आहे ना ते माझं आहे, किचनचं फ्रीज तुझं आहे, बेडरूम मधलं पप्पांचं आहे, असं सगळ्यांचे वेगवेगळे फ्रीज असतं का एका घरामध्ये? असतं का रे? नाही. एक कॉमन फ्रीज असतं. फ्रीज सगळ्यांसाठी. बोला माझ्या मागे, फ्रीज सगळ्यांसाठी. म्हणजे पुढे जे 2 आहे ते सगळ्यांसाठी आहे. हायड्रोजनसाठी पण आहे, ऑक्सिजनसाठी पण आहे. जे पुढं लावलं असेल ते सगळ्यांसाठी, जे खाली आहे ते कपडे ज्याचे त्याचे. मग 2 पुढे आहेत, तसं ऑक्सिजन पण काय होतील? 2. ऑक्सिजन पण काय होतील? 2 होतील. आणि अशा प्रकारे ही झाली तुमची संतुलित अभिक्रिया. काय झाली राजा? संतुलित अभिक्रिया. काय झाली राजा? संतुलित अभिक्रिया. आणि आता आपण बघणार आहोत या चॅप्टरचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, संतुलित अभिक्रिया. आत्ताच मार्क करून घ्या. तुम्ही आता शिकायला जात आहेत बोर्डच्या एक्झामचा 2 ते 3 मार्काचा प्रश्न, जो 100% पेपरला येणार आहे. बापरे. हा, आणि मी तुम्हाला ही पण एक गोष्ट सांगतो की सेमी मिडियमच्या मुलांसाठी जसं केलं होतं ना, मला बरेच मराठी मिडियमची मुलं बोलले की दादा आमच्यासाठी पण असं काहीतरी करणार. तर ह्या जेवढे पण अभिक्रियांची उदाहरण आहे ना ते तुम्ही नीट शिका, चांगले समजून घ्या. याच्यानंतर शेवटी मी एक तुम्हाला सॉल्व्ह करायला देईल. ते सॉल्व्ह करायला दिलं की मराठी मिडियमच्या मुलांसाठी स्पेशली आपण काय करणार आहे माहिती का, टॉपर ऑफ द वीक का समथिंग काहीतरी आपण काढणार आहे. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे की जेवढ्या मुलांची ती रिॲक्शन बरोबर असेल तुम्ही ती रिॲक्शन सॉल्व्ह करायची आणि प्लीज ट्राय करा आपली स्वतःची, जी आपण कुठंच कॉपी पेस्ट करायचं नाही. जे तुम्हाला समजलंय तसे सॉल्व्ह करायचा, फोटो काढायचा आणि सायन्सवाला दादाच्या ऑफिशियल नंबरला तुम्हाला सेंड करायच्या व्हॉट्सअपला. तुम्ही चेक करणार, त्याचबरोबर तिथे खाली तुमचं संपूर्ण नाव द्यायचं आणि तुम्ही कुठल्या गावातले आहात ते द्यायचे. कारण एकाच नावाचे आपले भरपूर स्टुडंट आहे, त्यामुळे गावाचं नाव द्या. सो आपण काय करणार आहे, त्याचं एक छान पोस्टर बनवणार आहे आणि टॉपर ऑफ द वीक किंवा असं काहीतरी. आणि असं आपण नेक्स्ट चॅप्टर पासून सुरुवात करायची का मला सांगा. म्हणजे आपण दर आठवड्याला असं काहीतरी करू जेणेकरून तुम्हाला जी शब्बासकी भेटेल. का माहितीये पोरांनो, तुम्ही जिथे क्लास लावलेत किंवा ज्यांनी नाही लावले, शाळा आहे, तुम्ही पर्टिक्युलर एका वर्गापुरता मर्यादित आहे. पण इथं ज्यावेळेस तुम्ही लेक्चर करताय तर तुम्ही वर्गापुरता मर्यादित नाहीये.
कारण आपले काही मुलं हे हडपसर, पुणे, काही नाशिकचे आहेत, काही तुमचे जळगाव, धुळे, बरंच ठाणे. मी अजून एक गोष्ट बघितली, अजून बरेच काही काही गाव आहेत रे, त्या गावातले पोरं. म्हणजे काय, महाराष्ट्रभरातल्या मुलांशी तुमची कॉम्पिटिशन होईल. तुम्हाला छान वाटेल की अरे यार, म्हणजे एवढ्या मुलांमधून आपण बरोबर उत्तर दिले असं. तर तसं करायचंय का? सो रिॲक्शन सगळ्यात छान, म्हणजे रासायनिक अभिक्रिया छान समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करायला मदत होईल. आणि मी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इझी नाही देणार आहे, थोडी टफ देणार आहे. बघा आता, संतुलित अभिक्रियाचे उदाहरण स्टेप वाईज, एक प्रत्येक स्टेप एक कसं सॉल्व्ह करायचे ते नीट बघा. सगळ्यात पहिले, दोन्ही बाजूवरील अणूंची संख्या तुलना करा. दोन्ही बाजूला जेवढे अणू आहेत ना, त्यांची संख्या मोजायची. चार्ट काढायचा. काय, मूलद्रव्य, अभिकारक डाव्या बाजूला, उत्पादिते उजव्या बाजूला, यांच्यातल्या अणूंची संख्या आपल्याला मोजायची आहे. मूलद्रव्य कोणकोणते आहे? H आहे हायड्रोजन, S आहे सल्फर, O आहे ऑक्सिजन. आता बरेच मुलं म्हणतील दादा H आहे, S आहे, O आहे, परत H आलाय, परत O आलाय, परत वाला नाही लिहायचा का? नाही, एकदाच लिहायचा. कितीदा लिहायचा? एकदाच लिहायचा. जेवढे पण अणू किती वेळा लिहायचे? एकदाच. सगळ्यांची नावं लिहून घेतले मूलद्रव्यामध्ये. डन. नेक्स्ट, अभिकारक. डाव्या बाजूला बघा हायड्रोजन किती आहे डाव्या बाजूला. आता बऱ्याच मुलांनी मला पहिले कमेंट मध्ये टाका, डाव्या बाजूला हायड्रोजन किती दिसत आहे. बऱ्याच मुलांना 2 दिसतील, तर बरेच मुलं 4 म्हणायला लागतील. पण तुम्हाला आठवत असेल, मी एक गोष्ट सांगितली होती, अधिकचं चिन्ह का वापरतो? अभिकारकांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्य जर का असतील, त्यांना दाखवायचं असेल तर अधिकच्या चिन्हाने दाखवतो. ते वेगवेगळे का? नाही, आपल्याला पूर्ण अणूंची संख्या मोजायची आहे, जे की आपल्या बाणाच्या डाव्या बाजूला असणार आहे. अभिकारकांमध्ये जेवढे पण अणू आहेत ते सगळे काउंट करायचे. तर नीट बघा, हायड्रोजन हे 2, हायड्रोजन हे 2, टोटल किती झाले? 2 आणि 2 4 हायड्रोजन झाले. खाली काय असतात? कपडे. कोणाच्या कपड्यांना हात लावायचा नाही, ऍज इट इज मोजा. 4 झालेले आहे. किती झालेले राजा? 4. आता उत्पादिते. उत्पादितांमध्ये हायड्रोजन किती दिसत आहेत तुम्हाला? फास्ट कमेंट टाका, कमेंट टाका मराठीवाल्यांनो. हाऊस द जोश बच्चा. सॉरी, मला जोश जाईल रे, गळा गेला. उत्पादितांमध्ये बघा काय आहे? हायड्रोजन 2. व्हेरी गुड. खाली काय आहे? कपडे. आता बऱ्याच मुलांना हळूहळू समजत असेल पोरांनो. उत्पादिते किती आहेत रे? 2. नेक्स्ट. अरे सॉरी, उत्तर नाही द्यायचे तुम्हाला. हा, नेक्स्ट. आता पोरांनो नीट बघा, सल्फर जो आहे, S जो आहे, हा किती आहे? नीट ऑब्झर्व करा तुम्ही. S किती आहे? पुढे बघायचं का नाही? खाली काय आहे? खाली काय आहे? कपडे. 2. S किती आहे? 2 आहेत. त्यानंतर आता उजव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला किती आहे? दादा आता इथे आमचं कन्फ्युजन आहे. एसच्या पुढे 2 आहे? नाही. एचच्या खाली 2 आहे. एसच्या पुढे का? नाही. एसच्या मागे पण काही नाही दादा, पुढे पण काही नाही. ज्याचा कोणी नाही त्याचा 1 लिहा. आता अभिकारकांमध्ये बघा, म्हणजे डाव्या बाजूला बघा, ऑक्सिजन किती आहे? जर तुम्ही नीट बघितलं बघा, हे 7 आणि 1 8. टोटल किती ऑक्सिजन आहे अभिकारकांमध्ये? 8. उजव्या बाजूला बघा, टोटल किती आहे? 4. ऑक्सिजननी 4 खाली बघा कपडे घातलेले आहे. हे सगळं बघितल्यावर पहिले मोजून घेतलं पहिल्या स्टेप मध्ये. आता हे जे अभिकारक आहेत पोरांनो, याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला जेवढे अणू आहेत हे आपण सगळे मोजलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काही जाणीव होत आहे का? काय गडबड आहे मला शोधून दाखवा तुम्ही. काहीतरी याच्यामध्ये एक आहे पोरांनो. गडबड म्हणजे चुकीचं काही नाहीये, पण यातून काय समजते तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं. अभिकारक म्हणजे हायड्रोजन, अभिकारकांमध्ये हायड्रोजन 4 आहे, उत्पादितांमध्ये 2 आहे. सल्फर अभिकारकांमध्ये 2 आहे, उत्पादितांमध्ये 1 आहे. ऑक्सिजन अभिकारकांमध्ये 8 आहे, उत्पादितांमध्ये 4 आहे. म्हणजे जर का तुम्ही एक गोष्ट बघितली तर उत्पादिते जर डबल केले तर ते अभिकारकां एवढेच होते. जर हायड्रोजन 2 आहे, 2 ला डबल केला 4 संतुलित. 1 आहे, 1 ला डबल केला 2 संतुलित. 4 आहे, 4 ला डबल केले 8 संतुलित. सगळं संतुलित होणार आहे. म्हणजे काय? हा जो H2SO4 आहे पोरांनो, काय आहे रे?
टप्प्याटप्प्याने संतुलन करा. तर हा जो H2SO4 आहे याला जर का आपण डबल केलं, काय केलं रे, डबल केलं बघा, 2 बे दुने 4 बे 1 बे 4 दुने 8 डबल केलं तर बघा संतुलित होतंय. हायड्रोजन डाव्या बाजूला 4 उजव्या बाजूला 4, सल्फर डाव्या बाजूला 2 उजव्या बाजूला 2, ऑक्सिजन डाव्या बाजूला 8 उजव्या बाजूला 8. दादा हे समजलं, पण मला द्यायचं किती आणि काय, मल्टिप्लाय कितीने केले, 2 ने, डबल केलं म्हणजे 2 ने, मग 2 दादा ठेवायचे कुठे, ऍड कुठे करायचे आपल्याला, ऑब्व्हियसली उत्पादितांकडे. कुठे ऍड करायचे रे राजा, उत्पादितांकडे ऍड करायचंय. मग जर सगळ्यांना डबल करायचं असेल, जर सगळ्यांना डबल करायचं असेल तर मला सांगा आपण काय देऊ, फ्रीज की कपडे. कोणाच्या कपड्यांना हात लावायचा नाही, फ्रीज सगळ्यांसाठी व्हेरी गुड, फ्रीज देऊ. म्हणजे आपण H2च्या म्हणजे हायड्रोजनच्या पुढे 2 लावू, यामुळे काय, हायड्रोजन बे दुने 4, एस फ्रीज सगळ्यांसाठी आहे, सल्फर पण 2, ऑक्सिजन खाली 4 कपडे, फ्रीज 2 4 दुने 8 झाले पोरांनो संतुलित अभिक्रिया नंबर 1. 70 ते 80% पोरांना संबंध, 15-20% पोरांना अजून थोडी आयडिया नाहीये. पण आता जी पुढची रिॲक्शन आहे ही घेतल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँड होईल. तिसरी घेतल्यावर 100% तुम्हाला समजेल. कारण when dada is here then why to fear, oh my dear, लक्ष is here, टॉपिक इज डेंजर. बघा बघा बघा, पहिले काय, दोन्ही बाजूवरील अणूंची संख्याची तुलना करायची आहे. मोजारे SaOH, पहिले जे जे आहेत ते लिहून घेतले मूलद्रव्य. मग एस किती रे राजा अभिकारकांमध्ये, नीट ऑब्झर्व करा, 2 आहेत. अधिकच्या चिन्हाच्या इकडे आणि इकडे टोटल किती आहे, 2 लिहून घ्यायचे. आता उजव्या बाजूला आपण कसे मोजतो माहिती ना पोरांनो, बाणाच्या उजव्या बाजूला जेवढे आहेत तेवढे, बाणाच्या डाव्या बाजूला जेवढे आहेत तेवढे सगळे मोजायचे आहेत आपल्याला. आता उजव्या बाजूला एस किती दिसतोय, 1. डाव्या बाजूला ओ किती दिसतोय, ओने कपडे घातलेले बघा, किती रे, 2. कमेंट टाका, ओ किती रे, 2 आहे. किती रे राजा, 2 आहेत, 2. उत्पादितेमध्ये ओ किती आहे सांगा. आता तुम्ही मला सांगा, फास्ट कमेंट करायचे, फास्टली फास्ट कमेंट करायचे. ओ किती रे राजा, 1च आहे, ज्याचा कोणी नाही त्याचा 1. एच बघा, आता एच हा बाणाच्या डाव्या बाजूला किती आहेत, 2. का, एचच्या खाली 2 आहेत ना, 2 काय, कपडे, मग 2 तिथे लिहिले. आता बाणाच्या पोरांनो उजव्या बाजूला जर का तुम्ही बघितलं तर एच किती तुम्हाला, 2 आहे. 2-2 आहेत राजा, सगळं बॅलन्स आहे की नाही, काही काळजी करायचं कारण आहे का, नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, टप्प्याटप्प्याने संतुलन. काय करायचं आहे, टप्प्याटप्प्याने संतुलन. पहिले काय करूया, जो ऑक्सिजन आहे तो उजव्या बाजूला किती आहे, 1 आहे, डाव्या बाजूला 2 आहे. जर इकडे पण आपल्याला 2 करायचे असतील तर किती रे, N2 2 गुणिले काय करावं लागतील, 2 करावे लागतील. म्हणजे ऑक्सिजन काय होऊन जातील, 2. का दादा, आपल्याला जर का ऑक्सिजनच 2 पाहिजे होता तर आपण ऑक्सिजनच्या खाली 2 अशी तर खाली देऊ नाही शकत का पोरांनो. कोणाच्या कपड्यांना हात लावायचा नाही. मग दादा ऑप्शन काय, आपण पोरांनो फ्रीज देऊ शकतो का, फ्रीज देऊ शकतो का, हो फ्रीज तर आपण देऊ शकतो दादा. मग आपण इथे 2 दिला, पण ऑक्सिजन तर दोघी साईडला 2-2 होऊन गेले. दादा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला दादा, अरे हायड्रोजनच्या पुढे 2 दिला ना, फ्रीज सगळ्यांसाठी, हायड्रोजन पुढे 2 खाली कपडे, बे दुने 4, हायड्रोजन तर दादा 4 होऊन गेला. इकडे या, उत्पादितांमध्ये हायड्रोजन किती, 2 आहे. मग हायड्रोजनला काय करावं लागेल, 4 करावं लागेल. दादा हायड्रोजनला 4 करायचे असतील तर खाली चेंज करू शकतो का, नाही. काय द्यावं लागेल, फ्रीज. हायड्रोजनला 4 करायचं असेल, बे दुने 4, मग पुढे काय ऍड करायचा, या साईडला 2 ऍड करायचे, बे दुने 4, हायड्रोजन इकडे 4 तिकडे 4, संतुलित. दादा अजून एक प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला दादा, फ्रीज सगळ्यांसाठी आहे, तू हायड्रोजनला 4 केलं पण एस सल्फर 2
आणि बेरजेच्या इकडे 1, टोटल 3 सल्फर होऊन गेले दादा. मग आता हे जे 2 आहे बघा, सल्फर हे 2 आणि तो 1, टोटल 3 सल्फर झाले. आणि तुमच्या उजव्या साईडला, राईट हँड साईडला किती रे पोरांनो? 1च आहे. किती रे राजा? 1च. मग याला सुद्धा जर का मला 3 करायचे असतील तर मला एसच्या पुढे, उत्पादितांमध्ये एसच्या पुढे किती द्यावे लागतील रे? हा 1 आणि हा 1, टोटल हे 2 म्हणजे किती झाले? 3 झाले. म्हणजे काय रे पोरांनो? अभिकारकांमध्ये टोटल 3 झाले. मग उत्पादितांमध्ये मला त्याला ऍड करावं लागेल. किती पोरांनो? 3. 3 एके 3. आता तुम्ही नीट बघितलं, एस डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3. ओ डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2. एच डाव्या बाजूला 4, उजव्या बाजूला 4. संतुलन. काय रे राजा? संतुलन. संतुलन ठेवणं इज इम्पॉर्टंट. काय रे बबडा? ठेवणं इज इम्पॉर्टंट. आता संतुलित अभिक्रियाचं उदाहरण नंबर 3. हे उदाहरण मी तुम्हाला शिकवलं, तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो आहे, आज तुम्हाला सगळं समजून जाणार. सगळं समजून जाणार. काय करायचं आहे आपल्याला? संतुलन अभिक्रिया. Ag plus HCl it gives AgCl plus H2. Ag plus HCl it gives AgCl plus H2. पहिले काय करतो? अणूंची संख्या मोजून घेतो दादा. पोरांनो ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे पेपरला. बघा तर अभिकारकांच्या डाव्या बाजूला Ag किती बघा रे? 1 आहे दादा. ओके. उजव्या बाजूला किती रे राजा? 1च आहे दादा. H डाव्या बाजूला किती आहे? 1च आहे दादा. उजव्या बाजूला किती आहे? Hच्या खाली 2 आहे, कपडे घातलेले 2 आहेत दादा. Cl डाव्या बाजूला किती आहे? 1 आहे दादा. Cl उजव्या बाजूला किती आहेत? 1 आहे दादा. मला सांगा आता, दाल में कुछ गडबड है क्या बच्चा? दाल में कुछ गडबड आहे का? जो तुमचा Ag आहे, इकडे 1 इकडे 1, प्रॉब्लेम नाही. H इकडे 1 तिकडे 2, क्लोरीन इकडे 1 तिकडे 1, बॅलन्स आहे. पण H काय? इकडे 2 आहेत, इकडे 1 आहे. मग जो H आहे पोरांनो अभिकारकांमधला Cl सोबतचा H आहे बघा, त्याला जर का मला 2 करायचे असतील त्याच्या खाली देऊ शकतो का? नाही. कोणाच्या कपड्यांना हात लावायचा नाही. हो दादा. पुढे देऊ शकतो, फ्रीज सगळ्यांसाठी. मग या हायड्रोजनला जर का पोरांनो आपण 2 केले, हायड्रोजन इकडे 2 तिकडे 2, इथे पुढे काय द्यावं लागेल? फ्रीज. पण दादा प्रॉब्लेम झाला. काय? तू फ्रीज दिलं, हायड्रोजन तर 2 होऊन गेले, पण क्लोरीन पण 2 होऊन गेले ना. क्लोरीन 2 झाले अभिकारकांमध्ये आणि उत्पादितांमध्ये किती आहे? 1 आहे. मग क्लोरीनला जर का 2 करायचं असेल, AgCl सोबतचा जो क्लोरीन आहे त्याला 2 करायचं असेल, खाली देऊ शकतो का? नाही. कोणाच्या कपड्यांना हात लावायचा नाही. मग कुठे? फ्रीज. पुढच्या साईडला 2 दिले, AgCl पण काय झाला? 2. इकडे Cl2 तिकडे Cl2. दादा परत प्रॉब्लेम करून टाकला. काय प्रॉब्लेम केला रे मी? दादा Cl तर 2 झाले, पण Ag पण 2 होऊन गेला. मग आता Ag जर का 2 झाला उजव्या बाजूला, डाव्या बाजूला किती आहे? 1 आहे. मग जो Ag आहे सगळ्यात पहिला बघा तुम्ही, सगळ्यात पहिला Ag आहे, त्याला 2 करायचे असेल त्याच्या पुढे मी काय देणार? फ्रीज. आता सगळे बघा तुम्ही, Ag डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2, हायड्रोजन डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2, क्लोरीन डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2. मी अजून पण सांगतोय, कदाचित बऱ्याच मुलांना पहिल्यांदा कळायला थोडंसं इतुसं अवघड होऊ शकतं बच्चा, पण तुम्हाला घाबरायचं नाहीये. टॉपिक थोडासा असू शकतो, बऱ्याच मुलांना समजेलही. जसं की ना, जो मूलद्रव्यांचा आपला चॅप्टर होता त्यात बघा आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन शिकलो होतो. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, त्यामध्ये मला बऱ्याच वेळा वाटलं होतं मुलांना लवकर समजेल की नाही समजणार, किती अणू जाणार आहे, 2 घेतले 4 जास्तीत जास्त घेऊ शकतो, 4 सोडू शकतो. तर मला वाटलं पोरांना समजेल की, पण नाही, तुम्ही छान रिस्पॉन्स दिला, तुम्हाला समजलं.
कदाचित याच्यात पण मला असं वाटतंय लवकर समजणार नाही, टेन्शन घेऊ नका, खूप सिंपल आहे. सिंपल मध्ये गालावर डिंपल एवढं इझी येते. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, रिपीट थोडंसं एकदा बघावं लागेल, कदाचित मला असं वाटतंय, नाही तर समजलं असेल. आणि आता ही मास्टर रिॲक्शन आहे जी तुम्हाला देणार टॉपर ऑफ द वीक इन महाराष्ट्राच्या स्टुडंट मधून. तर ही रिॲक्शन आहे, ही तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ही रिॲक्शन सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला याचा फोटो काढायचा, तो आपल्या व्हॉट्सअप ऑफिशियल ग्रुपला सेंड करायचा आहे. हा, मुदत एवढीच आहे, मॅक्झिमम आजचा दिवस आणि उद्या संध्याकाळपर्यंत आला पाहिजे. परवा तेरवापर्यंत तुमचा रिझल्ट येऊन जाईल. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांमध्ये कोण सगळ्यात जास्त टॉपर्स आहे. आणि माझी इच्छा आहे, सेमी मीडियमचा रिझल्ट तुम्ही बघितला असेल आतापर्यंत, मराठी मीडियमचा काउंट त्यापेक्षा जास्त पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असणारे लेक्चर, बऱ्याच ठिकाणी मराठी मीडियमचे, तुमच्या माहितीसाठी आपण पहिले असे आहोत जे मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी लेक्चर घेतोय. आणि हे फक्त झाले आपल्या मागच्या वर्षीच्या मुलांमुळे. कारण आपण सेमी मीडियम शिकवत होतो त्यावेळेस मराठी मीडियमची मुलं बोलले की दादा सेमी मीडियमचं सगळं शिकवतात रे, आमच्या मराठी मीडियमच्या मुलांचं काय. तर त्यांच्यासाठी स्पेशली महाराष्ट्रातली पहिली 20 मेला आपण बॅच लॉन्च केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जसा सेमी मीडियमचा क्राऊड आहे, जसे सेमी मीडियमचे जास्तीत जास्त मुलं लेक्चरला असतात, जर मराठी मीडियमचे मुलं सुद्धा 100 ते 150 प्रीमियरला मुलांनी बघायला सुरुवात केली तर दादा मराठी मीडियमसाठी काहीतरी स्पेशल घेऊन येणार आहे. ऑलरेडी गोष्टी तयार आहे, थोडीशी वाट बघतोय अजून काही गोष्टींची. सो तयार राहा. तोपर्यंत जे पुढचं लेक्चर आहे ना, याला खूप मजा करणार आहे. तुम्ही म्हणणार खतरनाक दादा, खतरनाक, खूप मजा होणार आहे पुढच्या लेक्चरला. सो तोपर्यंत मस्तपैकी मजा करा, एन्जॉय करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच.